नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावना देणार रवीला आता चक्क त्याच्या पापाची शिक्षा. तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आता कोर्टाने एक खूप मोठी घोषणा केलेली असते की श्रीनिवास दळवी यांना चक्क आता 15 वर्षाची शिक्षा होणार. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर बिचाऱ्या लक्ष्मीला कळत नसतं की आता मी काय करू, कारण की तिला विश्वासच बसत नसतो की श्रीनिवास असा कधी कोणाचा खून करेल. ती कोर्टामध्ये देखील सांगत असते की हे असं कधीच करणार नाही. दुसरीकडे श्रीनिवास म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे. परंतु पोलीस ज्यावेळेस मात्र पुरावा साबित करतात कोर्टामध्ये, त्यावेळेस मात्र सगळ्यांचे डोळे असेच पाणावून राहतात, कारण की कोणाला कळतच नाही की हे नेमकं काय घडलं. कारण की त्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे श्रीनिवास खड्डा खोदत असतो आणि त्यामध्ये एक पोतं टाकतो, तर हे सगळं पाहून असं साबित होतं, कोर्ट म्हणतं की श्रीनिवास यांनीच त्यांच्या स्वतःच्या मालकाचा खून केलेला आहे आणि त्यांना एका खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी असलेले भावना, सिद्धू ह्या सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण की तुम्हाला माहीतच आहे की श्रीनिवास कधीच असं करणार नाही, त्याची कल्पना सगळ्यांनाच असते. तर त्या ठिकाणी विश्वा देखील आलेला असतो, कारण की जानूने विश्वाला सांगितलेलं असतं की तू त्या ठिकाणी जा आणि नेमकं काय घडतंय ते सगळं येऊन मला सांग. पण आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की विश्वाला अगोदरच माहीत असते की जर जानूला हे कळालं की तिच्या बाबांना चक्क 15 वर्षाची शिक्षा झाली, तर ती अगोदरच किती मोठ्या दुःखात आणि किती मोठ्या संकटात आहे. आणि जर तिला हे सगळं कळालं तर त्या बिचारीचं काय होईल. त्याच्यामुळे विश्वा म्हणतो की हे सत्य आपण कोणालाच नको सांगायला. तर दुसरीकडे बिचारा जयंतला देखील वाटत असतं की श्रीनिवास काकांनी काहीच केलं नाही तर त्यांना ही शिक्षा झालीच नाही पाहिजे. त्यासाठी श्रीनिवास काकांना परत एकदा आता कोर्टाची तारीख द्यायला जयंत देखील प्रयत्न करत असतो, कारण की जयंत म्हणत असतो की ह्यांनी हा गुन्हाच केला नाही तर तुम्ही यांच्यावरती असे आरोप लावू शकत नाही. त्या पुराव्यातून काय स्पष्ट होतंय, कारण की त्यांनी तो खड्डा खांदला पण त्याच ठिकाणी ती बॉडीच होती, म्हणून तुम्हाला तरी काय माहीत. तर आता त्यावेळेस मात्र आता कोर्टामध्ये पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की कोर्ट म्हणते की ज्यावेळेस तुमच्याकडे भक्कम असे ऑपोजिशन पार्टीकडे पुरावे येतील त्यावेळेस तुम्ही परत या, पण तोपर्यंत यांना कस्टडीमध्ये आम्हाला घ्यावंच लागेल. तर दुसरीकडे भावना आणि सिद्धू आता दोघेजण देखील पूर्णपणे घाबरून गेलेले असतात की आता कशा प्रकारे श्रीनिवास काकांना बाहेर काढलं पाहिजे, कारण की बिचारी भावना आता पूर्णपणे खचून गेलेली असते. कारण तुम्हाला माहीतच आहे की या अगोदर आपल्या बिचाऱ्या सिद्धूसोबत देखील खूप साऱ्या अशा घटना घडलेल्या होत्या. त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूसोबत जे काय झालं ते सगळं काय आता आपल्या श्रीनिवास काकांसोबत होत असतं. पण सिद्धूची त्यामध्ये चूक नव्हती हे तुम्हाला देखील माहीत आहे. पण हे सगळं घडवलेलं असतं त्या हरामखोर रवीने, कारण की रवीला पूर्णपणे माहीत असतं की जर आपण हा मास्टर माइंड गेम खेळलो तर आपण याच्यातून सही सलामत बाहेर येईल. पण त्या हरामखोर पूर्णपणे एक गोष्ट विसरून गेलेला असतो की त्याने किती जरी प्रयत्न केले ना तरी शेवटी त्याचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. तर दुसरीकडे ही महामूर्ख तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात आजी म्हणत असते की सिद्धू आणि भावना हे घर सोडून गेलेत ना, खूप भारी झालं, कारण की त्या सिद्धूला आता त्याची अक्कल येईल आणि त्यावेळेस तो लवकरच ह्या घरामध्ये परत येईल. पण आता आपला बिचारू सिद्धू देखील खूप हट्टी असतो, त्याच्यामुळे त्याने ठरवलेलं असतं की त्या घरामध्ये मी कधी देखील पाऊल ठेवणार नाही. तर आता सिद्धू आणि भावना आता बाहेर एका भाड्याच्या घरात राहायचा विचार करतात. पण त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे सिद्धूचे खूप सारे मित्र देखील असतात आणि लोक देखील सिद्धूला खूप ओळखणारे असतात, कारण की सिद्धूने खूप चांगलं काम केलेलं असतं. पण बिचाऱ्या संपतला अजूनपर्यंत हेच वाटत असतं की सिद्धूची ओळख फक्त आमच्यामुळेच होती. पण तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो की सिद्धू खूप चांगला माणूस देखील आहे आणि त्याची सगळीकडे ओळख देखील आहे. पण त्याच्यामुळे सिद्धू कोणाची देखील मदत घेत नाही आणि भावनाच्या मदतीने आता कुठेतरी राहायला सुरुवात करतो आणि म्हणतो की आपण काकांना लवकरात लवकर बाहेर काढूया, पण त्यासाठी आपल्याला पुरावे गोळा केले पाहिजे. जर आपल्याकडे भक्कम असे पुरावे आले आणि पुरावे सापडले ना तर आपण काकांना लवकरात लवकर सोडू शकतो. तर आता सिद्धू आणि भावना दोघेजण देखील पुरावे गोळा करायला सुरुवात करतात. तर भावनाला सगळ्यात अगोदर एका गोष्टीची आठवण येते की बाबा ज्या ठिकाणी काम करत होते आणि ज्या गॅरेज मालकाचा अशा प्रकारे खून झालेला आहे तर त्याच ठिकाणावरून आपण सुरुवात करूया. तर दुसरीकडे रवी आता आनंदाने मज्जा मारत असतो आणि सोबत त्याच्या काही पोलीस देखील असतात, कारण की त्या सगळ्यांनी मिळूनच हा मास्टर माइंड असा गेम खेळलेला असतो आणि त्यांना वाटत असतं की यार आता काय, आता आपण मनासारखं फिरू शकतो, कारण की ह्या केसमध्ये श्रीनिवास दळवी अडकलाय आणि त्याला कोणीच मदत देखील करू शकत नाही. त्याच्यामुळे ते अगोदरच गरीब लोक आहेत आणि त्यांचं काहीच होणार नाही. पण ह्या महामूर्ख रवीने हे सगळं केलेलं असतं फक्त आणि पैसा आणि प्रॉपर्टीसाठी. तुम्हाला चांगलंच माहीत आहे की आता सुपर्णा एवढी
मूर्ख मुलगी आहे ना, की तिला माहीत देखील नसतं की तिच्या स्वतःच्या सख्ख्या भावाचा खून तिच्या स्वतःच्या नवऱ्याने केला आहे, म्हणजेच ह्या रवीने केला आहे. तरी देखील मात्र तिला काडीची काहीच अक्कल नसते. तर दुसरीकडे आता रवीला वाटत असतं की आता आपल्याकडे एकच गेम राहिला आहे, ती म्हणजे ती आनंदी. त्या आनंदीला आपण एकदा कायमचं इथून नष्ट करून टाकलं की त्याच्यानंतर सगळी काही प्रॉपर्टी माझ्याकडेच येईल. कारण की इनामदारांची एवढी सगळी प्रॉपर्टी एकदा आपल्याकडे आली ना की विषय क्लोज. कारण की आता तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे ह्या रवीने हरामखोरने आपल्या सिद्धूवरती आरोप लावला ॲक्सिडेंटचा, आणि दुसरीकडे आता गॅरेजवाला मालकाचा जो काय खून झाला यामध्ये देखील आरोप लावला आपल्या दळवींच्या कुटुंबावरती. तर आता रवीला वाटत असते की आता सगळं काय आपला पाठीमागचा भूतकाळ झाकून जाईल आणि त्याच्यानंतर आता मी त्या आनंदीचा एकदा काटा काढून टाकतो आणि त्याच्यानंतर मात्र ती सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेतो. आणि एकदा का ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की मग मला कोणीच काहीच करू शकत नाही. तर हा पूर्णपणे रवीचा प्लॅनिंग असतो. पण हा महामूर्ख माणूस विसरून गेलेला असतो की आता खरी त्याच्या पापाची शिक्षा आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटणार आहे. म्हणजेच तुम्हाला माहीत नसेल पण आता भावनाला एवढा भयंकर असा पुरावा सापडतो गॅरेजमध्ये. कारण की तुम्हाला माहीतच असेल की चित्रगुप्त साहेब जे होते ते एका डायरीमध्ये त्यांच्या सगळं काही दिवसामध्ये घडलेल्या घटना लिहून ठेवत होते. पण ती डायरी आता त्याच ठिकाणी असते आणि तीच आता आपल्या भावनाच्या हाती लागते. कारण की भावनाला माहीत असतं की काही ना काही याच्यातून आपल्याला सापडू शकतं. आणि ज्यावेळेस मात्र भावना ती डायरी उचकून पाहते आणि ती वाचायला सुरुवात करते तर त्यामध्ये तिला खूप अशी भयानक आणि भयंकर गोष्ट समजून येते की त्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की एक ट्रक ड्रायव्हर त्याने एक खून केला, त्याने एक प्लॅनिंग केलं, कॉलवर बोलत होता. आणि हे सगळं वाचल्याच्या नंतर भावनाच्या लक्षात येतं की ह्या सगळ्याचा कुठे ना कुठे ताळमेळ हा श्रीकांत इनामदाराच्या केससोबत देखील आहे. कारण की सिद्धू ज्या खोट्या केसमध्ये अडकलेला असतो त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूला देखील निर्दोषपणे साबित करण्याचा आता एकमेव पुरावा म्हणजे भावनाकडे हाच असतो. कारण की तुम्ही पाहिलंच की आपल्या सिद्धूवरती देखील खूप सारे भयंकर असे आरोप लागलेले असतात ज्यामध्ये त्याने कोणतीच चुका केल्या नव्हत्या तरी देखील. पण आता हीच गोष्टीचा सगळ्यात मोठा भयंकर फायदा भावनाला होतो. भावनाला त्यामधून सगळ्यात अगोदर माहिती भेटते त्या ट्रकची आणि सिद्धू आणि भावना दोघेजण देखील तो ट्रक सगळ्यात अगोदर शोधून काढतात. आणि ज्यावेळेस मात्र तो ट्रक सापडतो त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना दोघेजण देखील विचार करतात की आपल्याला याचा ड्रायव्हर सापडला तरच आपल्याला अजून पुढचा फायदा होऊ शकतो. तर आता त्याच्यासाठी खूप भयंकर अशी गोष्ट म्हणजेच आता सिद्धू आणि भावना त्या ड्रायव्हरला शोधून काढतात आणि सिद्धू त्या ड्रायव्हरला चांगला चोप देतो आणि त्याला त्याची लायकी देखील दाखवतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की दोन्ही खुनामध्ये सगळ्यात मोठा हात जर म्हणलं तर त्या ट्रक ड्रायव्हरचाच असतो. आणि आता त्याचं खरं सत्य उघडकीस येणार आहे आपल्या सिद्धूसमोर. कारण की सिद्धू त्याला हे देखील बोलतो की तुला जेवढे पैसे पाहिजे असेल ना तेवढे मी देतो, पण फक्त एकच सांग, हे सगळं तुला कुणी करायला लावलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की त्या रवीला फक्त एकाच गोष्टीची भीती असते की तो ड्रायव्हर कोणाला सापडू नये यासाठी. तर आता चक्क रवीचा खरा चेहरा आता सगळ्यात अगोदर सिद्धू आणि भावनासमोर येतो. आणि त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावनाला देखील विश्वास बसत नाही की हे सगळं त्या रवीने केलं असेल म्हणून. तर दुसरीकडे ती महामूर्ख सुपर्णा रवी सगळ्यात चांगला आहे असं तिला वाटत असतं, पण तिला माहीत नसतं की तिच्या स्वतःच्या आईचा आणि भावाचा खून करणारा हा एक नंबरचा गुन्हेगार तिच्यासोबतच वावरतोय. तरी देखील ह्या मूर्ख बाईला काहीच अक्कल नसते. तरी देखील ती भावना सिद्धूवरतीच आरोप घेत असते सारखं तुम्ही पाहिलंच. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की ज्यावेळेस मात्र आता भावनाला ही गोष्ट कळते तर भावना सिद्धू त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेऊन आता पुढे तुम्ही पाहाल की कोर्टामध्ये त्याला हजर करतात. आणि त्यावेळेस मात्र त्या कोर्टामध्ये हजर केल्याच्या नंतर तो सगळं काय गुन्हा जो काय केलता ते सगळं काय सांगतो. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या हरामखोर रवीचा खरा चेहरा भावना आणि सिद्धू समोर येतो. मग ह्या हरामखोराची कशा प्रकारे वरात निघते ना हे आपण चांगलंच जाणून घेऊया. कारण की ह्या रवीने आत्तापर्यंत 2 खून केले ते पण स्वतःच्या घरातलेच. तरी देखील आता याची कल्पना देखील सुपर्णाला नसते. तर त्या मूर्खला देखील कळेल की आता तिच्या नवऱ्याने किती मोठा गुन्हा केला आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि मित्रांनो तुम्ही आता सध्या हा व्हिडिओ कोठून पाहताय प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी धन्यवाद.